महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय शिस्त आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 8 खासदार दिल्लीत अचानक पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचले। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या 20 मिनिटांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। अवघ्या 20 दिवसात शरद पवार गटाच्या नेत्यांची ही दुसरी भेट होती। या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, खासदारांनी पंतप्रधानांसमोर कोणत्या प्रमुख मागण्या ठेवल्या, जाणून घेऊयात सविस्तर। तर सोमवारी नवी दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सगळ्या 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। ही भेट साधारणतः 20 मिनिटे चालली। या बैठकीत खासदारांनी प्रामुख्यानं आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामं आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न पंतप्रधानांच्या समोर मांडले। या भेटीतला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी। खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या 4 महान व्यक्तिमत्वांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी आग्रही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली। विशेष म्हणजे 17 ते 20 दिवसांपूर्वीच म्हणजेच 22 जुलैला खुद्द शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली। त्यावेळी नीट परीक्षा घोटाळा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली। त्यानंतर अवघ्या काही दिवसातच पक्षाच्या सगळ्या खासदारांनी पंतप्रधानांची पुन्हा भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। खरं तर पहिली भेट होती ती भेट मुलीच्या लग्न सोहळ्याच्या रिसेप्शनच्या आमंत्रणासाठी होती असंही आता समोर येतंय। कारण नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्यात अमित शहांसोबतच पंतप्रधान मोदींची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळाली। सध्या केंद्रात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक म्हणजेच डिलिमिटेशन बिल हे मोठ्या प्रमाणावर यावर मंथन सुरू आहे। अशातच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला सहकार्य केलं तर त्यात चुकीचं काय, अशी चर्चा शरद पवार गटाचे खासदार सत्ताधारी पक्षाच्या खासदारांसोबत संसदेच्या आवारात करत असल्याचं दिसून आलं। मात्र या मुद्द्यांवर पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही असं निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि संजय देना पाटील या खासदारांनी लोकमतशी बोलताना सांगितलं। पंतप्रधानांसोबतच्या या 20 मिनिटांच्या बैठकीत राजकीय किंवा मतदारसंघ पुनर्रचनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। फक्त शेतकरी, स्थानिक विकास कामं आणि भारतरत्नाच्या मागणीवरच चर्चा झाली असंही अनेकांनी सांगितलंय। तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या निवडणुका आणि दिल्लीतील राजकीय समीकरणं पाहता विरोधी पक्षातील खासदारांनी थेट पंतप्रधानांशी असा संवाद ठेवणं हा आपापल्या मतदारसंघातील कामांचा पाठपुरावा करण्याचा एक भाग असू शकतो। पण या भेटीगाठींविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।